सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक, आरोप प्रत्यारोप, महाराष्ट्रातील रोखठोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज. मंडळी नमस्कार, मी विजय दंगेकर आणि आपण पाहतात लोणारी टाइम्स, आवाज महाराष्ट्राचा, महाराष्ट्राच्या जनतेसाठी. जसजशी निवडणुकीची प्रचाराची यंत्रणा सपत जात आहे, म्हणजे तारीख सपत आहे. मुळात आज शेवट तारीख होती, पण निवडणूक आयोगाचं काय कुठं घोडं पेंड खाल्लं माहित नाही आणि त्यांनी पुढे 1 तारीख एक्स्ट्रा वाढवून दिली. म्हणजे उद्या आणि परत 1 तारखेला ही मतदानाची प्रचाराची तारीख ढकललेली आहे आणि उद्या 1 दिवस वाढवून दिलेला आहे निवडणूक आयोगानं. तसतशी प्रचारामध्ये रंगत येत आहे, आरोप प्रत्यारोप होत आहेत. आपण आता शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड नगरपालिका क्षेत्रातील महाराणा प्रताप चौक या ठिकाणी आणि इथले मतदारांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घ्या. थेट मतदारांशी बोलूया. इथल्या कामाच्या बाबतीत, सगळ्याच गोष्टी बाबतीत आपण मतदारांशी बोलूया. इथं बऱ्याच मंडळी थांबलेले आहेत, वडीलधारी मंडळी आहेत, मतदार आहेत. आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूया. नमस्ते, काय नाव? माझं नाव गणेश शिकलकर. बर, काय किती नंबर वार्डात राहत आहे? 10 नंबर वार्ड. काय वार्डात काम वगैरे झालेत काय लोकांची? काम चालू आहेत, हा, चालू आहेत, होतील पण पुढच्या काळात. हा. बघूया आता. हा. ठीक आहे. एक प्रश्न होता, एक युवक म्हणून, मतदार म्हणून, कुरुंदवाड मध्ये पाण्याचा प्रश्न पिण्याचा गंभीर आहे, तर त्याच्याबद्दल युवक म्हणून तुम्हाला काय वाटतं? तो प्रश्न आता थोड्या दिवसापाठीमाग एक सभा झाली. मागे थोड्या एक 8-15 दिवसापाठीमाग एक सभा झाली. त्यात आमचे सगळे लोक बसून भेटून सांगितल्यात की ही समस्या आहे, पुढच्या काही महिन्यात, काही चांगल्या दिवसातच संपून देतो म्हणून सांगितल्यात. सभा म्हणजे ते उपोषणला बसले होते काय लोक? हा, उपोषण तिथं किती दिवस चालू होतं? हे भरपूर दिवस, 200 दिवसापेक्षा जास्त चालू होतं मला वाटतं. जास्त. त्या उपोषण करते कुरुंदवाडकरांच्या भविष्याच्या हक्कासाठी लढत होते, तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगचाल मामा? पहिला नाव उपोषण, माझं नाव अशोक शिकलकर आहे. उपोषण हे समाजाच्या हिताचंच गोष्ट आहे. जी गोष्ट समाजाला पटत नाही, म्हणजे ज्या गोष्टी झालेल्या नाही त्यासाठी उपोषण केलं. पाण्याचा गंभीर प्रश्न आहे, तो येणाऱ्या काळामध्ये बरेच दिवस 15 वर्ष निवडणूक न झाल्यामुळं तिथं प्रशासनाला कोण सांगणार नव्हतं. आज आता निवडणूक झाल्यानंतर नगरसेवक हे मांडतील मुद्दा आणि लवकरच पाण्याचा प्रश्न मिटेल असं वाटतंय. कुरुंदवाड मध्ये, गावामध्ये जे लोक ह्याची कामं व्हायला पाहिजेत लोकांच्या बद्दल, म्हणजे स्वच्छतेचा आहे, आरोग्याचा आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, काय कामं झाल्यात काय बद्दल? नाही झालेत कामं, नाही असं म्हणता येणार नाहीये. फक्त नगरपालिकेच्या निवडणुका न झाल्यामुळे 15 वर्ष तिकडं म्हणजे त्यांना कोण सांगणार नव्हतं. नगरसेवक म्हणून गेल्यानंतर सगळी कामं होतील असं वाटतंय. पुढे होतील. ठीक आहे. या ठिकाणी अनेक मतदार आहेत. काय नाव तुमचं आहे? बाबा सुकोल्ले. किती नंबर वार्डात राहत आहे? 3 नंबर. 3 नंबर वार्डाची काय कामं झालेली आहेत का? 3 नंबर वार्डात परिस्थिती काय यावेळी कामं झाली नाही. झाली नाही का? बरं, कारण काय? त्यामुळे काम कसं आहे, ही पार्टी आहे नाही काँग्रेस, काय काम केलं नाही त्यावर. होय, मग आता उभा आहेत की त्यांनी? उभा असून काय फायदा. काय वाटतंय मतदार म्हणून तुम्हाला? काय वाटतंय कुरुंदवाड मध्ये कोणाला गुलाल लागेल वाटतंय? यावेळी मनीषा रांगे लागणार. कारण का बरं? काम आहे चांगलं. होय, विकास केला नाही त्यांनी कामाचा. केल्यात का? मग काम भरपूर केलं. 10 वर्ष मागे त्यांनी होते की नाही, तेव्हा विकास भरपूर झाला. झालाय. या ठिकाणी अनेक कुरुंदवाड मधलेच काय तुम्ही? काय नाव आहे तुमचं? इम्रान पटेल. बरं, किती नंबर वार्डात राहताय? वार्ड नंबर 6 आहे. 6 मध्ये राहताय. बरं, काय 6 मध्ये कामाची परिस्थिती काय आहे? आता काम तसं बघा जाता, आता ते घराची एक आमचे एक हे आहे, म्हणजे पूरग्रस्ताच्या शेवटवा बोंडीवर घर आहे. म्हणजे पाणी ज्याचं पहिला पाणी येणार ते आमच्या घरापाशी येतं. पहिला तुमच्याच घरात येते पाणी. मग आता त्यांनी आता प्रशासन सांगितलं की तुम्हाला चांगली हे करू, पुनर्वसन करू, किंवा ते घराचे जे नावं आता नगरपालिकेमध्ये आम्ही बेघर म्हणून आहे ते तुमच्या नावावर करण्याचं आश्वासन द्यावं. प्रत्येक पार्टीवर, प्रत्येक समाज आता निवेदन देऊन चालू की आम्ही तुमच्या पाठीशी आहे. पण पाण्याची समस्या आहे, प्यायचं पाणी समस्या आहे, गटाची समस्या आहे, फार समस्या आहे. जेवढं सांगेल तेवढं कमी आहे. मग एक मतदार म्हणून मतदान करणार आहे, काय उमेदवाराला म्हणून मतदान करणार तुम्ही? पण आमची जे समस्या आता जे काम चांगले केले तर त्या पार्टीला आम्ही निवडून देण्याचा आम्ही निश्चय केलाय. बरं, ठीक आहे. बघा, सगळ्यात महत्वाचं, यांचं घर सगळ्यात पहिला महापुरात पाण्यामध्ये जाते असं त्यांचं म्हणणं आहे. अजून काही युवक आहेत, आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूया. युवकांना बरेच काय होतंय, कॅमेरा आला आपल्या जवळ की काय जण जातात, त्याच्यामुळे मतदारांनी बोललं पाहिजे का नाही? मतदाराने कुरुंदवाडकरच काय
मतदाराने आपला अधिकार आहे. जसं आपण एखाद्या उमेदवाराला आपण निवडून देतो, 5 वर्ष त्यांना आपल्या वार्डासाठी कामं केली पाहिजेत, तसं मतदार म्हणून आपण हक्कानं बोलू शकतो का नाही? कुरुंदवाडकर बोलले पाहिजेत का नाही? वाटतंय ना? बरं, मतदानाला तुम्ही जाताय 2 तारखेला, मतदान करताय, एक युवक मतदार म्हणून काय तुम्ही सांगचाल? कुठला उमेदवार म्हणजे उमेदवाराकडून काय अपेक्षा असतील आपण? जनतेसाठी योग्य ते काम केलं पाहिजे. केलं पाहिजे. हा. बरं, गटारी, नाली, रस्ते हे सगळं म्हणजे केलं पाहिजे. हा. मागणी मला वाटतं 1-2-3 बाईट घेतल्या लोकांच्या. थिएटर चौकात अस्वच्छता आहे, घाणीचं साम्राज्य आहे. तर नगराध्यक्ष होणारा आणि तिथला जो नगरसेवक होणार त्यांना काय सांगणार? कारण थिएटर हे ऐतिहासिक आहे, पुरातन काळातलं आहे. तर तुम्ही काय सांगताल कुरुंदवाडकर म्हणून? म्हणजे तिथं घाणीचं साम्राज्य लय आहे. तर त्याच्याबद्दल नगराध्यक्ष जो होईल तुमच्या गावचा कुरुंदवाडकरांचा, त्यांना त्याच्याबद्दल स्वच्छतेबद्दल काय सांगता? त्याने आता यावेळेला करणार 100% करणार? नक्की करणार आहे. होय होय. बरं, या ठिकाणी काही वडीलधारी मंडळी आहेत. काय नाव आहे तुमचं? विजय मटाले. विजय. माझं मी नाव विजय. उमेदवारांचा विजय व्हायला पाहिजे वाटतंय का नाही? मग मतदारांनी बोललं पाहिजे त्याकरता. काय वाटतं, कुरुंदवाड मध्ये कामं झालेली आहेत का? झालेले आहेत. बरं, किती नंबर वार्डात राहताय? आम्ही 10 मध्ये राहतो. 10 मध्ये राहताय. काय 10 मध्ये झालेत कामं? काय झालं? झालेले आहेत. एकंदरीत आपण मतदानाला जातोय तर उमेदवार आपल्या मनामध्ये असतो, तो गुपित असतो. तर काय म्हणून आपण त्याच्याकडनं अपेक्षेनं मतदान करणार? प्रामाणिकपणे काम करायला पाहिजे. हा, किरकोळ कामं असतील तर ते येऊन बघून जाण्यात पाहिजे. पाहिजे. एकदा इलेक्शन झालं की परत येत नाही. नाही तर असं घडलंय काय कधी? नाही, असं होतंय. होतंय. आता बरं, बघूया असं परत. होतंय. ठीक आहे. या ठिकाणी अनेक मामा आहेत. मामा, काय नाव आहे तुमचं? माझं नाव आनंदा गोपाळ माळी. कुरुंदवाड मध्ये कुरुंदवाड, काय नाव आहे? कुरुंदवाड. किती नंबर वार्डात राहताय? 8 नंबर वार्डात. काय 8 नंबर वार्डात कामं झाल्यात काय? हो, आता काम महत्वाचं काय राहिलंय माहित आहे काय? हा, आता हे कुरुंदवाडातलं पाणी सगळं अनोडीत सोडल्यात हं. आणि अनोडीतनं पाणी आपलं मलमूत्र हे सगळं आणि प्याला आणि परत येतंय होय कुरुंदवाडला टाकीत. होय हे महत्वाचं म्हणजे आजारी पडायला लोक. होय. हे अनोडीत पाणी जाणं कधी गावातलं बंद करायला पाहिजे. कुठलं म्हणला ते? हे कुरुंदवाडातलं सगळं मैला हा, मेल आणि मिश्रित मूत- पाणी. हा, आपला मूत आपणच पिल्यासारखं आहे सगळं. काय सांगताय? होय, आपला मूत आपण तिथनं अनोडीतनं कधी 100 फुटावर लगेच आणि ते पाणी नदीला जाऊन मिसळते 100 फुटावर. हा, आणि 100 फुटावर मिसळल्यानंतर कधी तेच आणि उपसावून आणि कुरुंदवाडला येते. येतंय. हा. ही भयानक गंभीर परिस्थिती आहे आणि की मग. मोठी गंभीर परिस्थिती आहे आणि ती खरं वस्तू बंद करायला पाहिजे ह्यांनी. ती बिळणं बंद करता का नाही, अगोदर लोक तिथं पोहायला शिकत होते त्या अनोडीत. हा. त्या अनोडीत आता सगळं मेल मिश्रित मूत्र- पाणी. हा, मलमसीत पाणी सोडल्यात. हा. आता पोहायला बिवायला लोक सोडायला बंद झाल्यात. हा. आणि हे सगळं लोकांनी की नाही हे आजार ओढवून घेतल्यासारखं झालं. होय. हे बंद ही करा. खरी आहे का परिस्थिती तुम्ही परिस्थिती सांगताय? कुठं पण गावात विचारा. आता हाय बघा इथं 100 फुटावर लगेच नदीत पाणी मिसळतंय. होय. हा, पूर्ण असं गावातलं आणि तिकडनं ते इंचलकरंजी येतंय ते मध्ये आणि हे एकदम काळोकुट पाणी आहे. बरं. एकदम काळोकुट पाणी. खरं तर या मामाचं खरोखर अभिनंदन आहे. आपल्या गावासाठी आपण काय मत मांडलं पाहिजे हे महत्वाचं आणि आहे. काय उमेदवारांना सांगितलं पाहिजे हे अत्यंत महत्वाचं होतं. मामा, खरोखर तुमचं अनेकदा नाव सांगा. आनंदा गोपाळ माळी. आनंदा गोपाळ माळी नाव आहे या ग्रामस्थाचं. मतदार आहेत, वडीलधारी मंडळी आहेत. कुरुंदवाडकरांना जे गावचं मलमिश्रित पाणी असते ती इथंच पलीकड टर्न मारला की तिथं पाणी जाते आणि तिथनं डायरेक्ट नदीला 100 फूट म्हणजे काय लय अंतर नाही. एक माझ्यासारखी 20 माणसं झोपली की 100 फूट तयार होते पाणी प्यायला येते आणि तीच पाणी रिटर्न उपसा होते आणि ती पाणी प्यायला येते. अत्यंत गंभीर असा प्रश्न या मतदारांनी मांडलेला आहे आणि काळं पाणी असते ती. त्याच्यामुळं माणसांना भविष्यामध्ये आजार होऊ शकतो किंवा कॅन्सर होऊ शकतो. आता त्या पाण्यात हात घातला का नाही पाण्याला आग उठते लगेच अंगाला. होय. असं पाणी आता बघणार तुम्ही बघा चला. हा. पाण्याला आग उठते आग. बघा, पाण्यात हात घातला. भयानक परिस्थिती कुरुंदवाड मधल्या पिण्याच्या पाण्याची प्रश्न आहे. त्यामुळे जे कोण सत्तेत येतील, जे कोणी नगराध्यक्ष होतील, आधी पहिला कुरुंदवाडकरांच्या पाण्याचा प्रश्न आणि स्वच्छ पाण्याचा प्रश्न मिटवला पाहिजे. अनोडीतलं पाणी हा, बंद ते अनोडीतलं पाणी जे आहे ती बंद करा. कारण का तीच पाणी नदीला जाते, नदीचं परत उपसावून आम्हा कुरुंदवाडकरांना मैल मिश्रित पाणी प्यायला येते. त्याच्यामुळे कुठेतरी कुरुंदवाडकरांच्या आरोग्याचा धोक्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे. याला जबाबदार नगरपालिकेतले आरोग्य विभागाचे प्रशासन पण तितकेच आहेत. याला जबाबदार सत्ताधारी आहेत, याला जबाबदार विरोधक म्हणून सध्या असतील. अत्यंत महत्वाचा प्रश्न या वडीलधारी मंडळी मतदारांनी मांडलेला आहे. विजय दंगेकर, लोणारी टाइम्स, कुरुंदवाड.
त्या हा. आणि तो काम करणार आम्हाला गॅरंटी आहे. हा. सगळ्यांनी कृपा करून हा. बघा बायानो, अगदी मनापासून त्याला तुम्ही निवडून जर दिला तर सगळी तुमची कामं होणार. हम्म. बघा, तुम्हाला गल्लीत ठेवायचा आहे का बाहेर काढायचा आहे? हम्म. ही माझी विनंती तुमच्याकडनं आहे. आणि यासाठी आम्हाला फक्त संतोष जाधवच पाहिजेत. हा. निवडून तुम्ही त्यांनाच आणा सगळेजण मिळून. हा. बोलणार आहेस तू? हा, नाही बोलत नाही. ठीक आहे, या ठिकाणी युवक आहेत, युवकला बोलूया. काय नाव आहे तुझं? इथंच राहतोस? इथंच राहतोस का या वार्ड नंबर 7 मध्ये? मतदान आहे तुझं? नाही. बर, ठीक आहे. मतदानाला ही सगळी जातात. आपल्या वार्डात कामं झाली नाहीत, गटारीची अस्वच्छता आहे. एक युवक म्हणून तू काय सांगशील? मतदान जे करतात त्यांना मेसेज तू काय देशील? म्हणजे आता एक 5 वर्षात जी उमेदवार आले त्यांना आम्ही निवडून दिलतो. त्यांना आम्ही फोन करणार, जे आमचे काम करायचे आहेत ते डायरेक्ट नाही म्हणून सांगायचे. ते आता आम्ही उमेदवार ठरवणार आहे त्या एका शब्दावर, म्हणजे जवळजवळ एक 10 वर्ष जे ती होती तिने एक सामान्य कार्यकर्ते म्हणून ती कामं केल्यात. आणि यावेळी आम्हाला वाटते संतोष बाबुराव जाधव यांनीच निवडून यावं. होय. होय. कारण का बरं त्याचं? काय प्रत्येकाच्या घरातली जी व्यक्ती आहेत ज्यांनी ज्यांनी काम सांगितली आहेत ते प्रत्येकांचं काम यशस्वीपणे करून दिलेले आहेत. एवढंच बोलायचं. बघा, या ठिकाणी बरेच मतदार, महिला, लहान मुलं बोललेले आहेत. सगळ्यांनी आपलं मत मांडलंय. खरं तर या वार्डामध्ये जे नगरसेवक निवडून गेले, इथं काही अडचणी आहेत, इथली काय कामं आहेत, त्यावेळेस त्यांना सांगितलंय आम्ही तुम्हाला पैसे दिले आणि तुम्ही आम्हाला कामं सांगू नका. लाज वाटायला पाहिजे. लाज या लोकशाही आपला भारत देश आणि पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रात नगरसेवक म्हणून तुम्ही निवडून जा. तुम्हाला म्हणले होते का पैसे घ्या ना आम्हाला मतदान करा? का तुम्ही पैसे वाटता तुम्ही नागरिकांना? तुम्ही कामं करा ना 5 वर्ष नगरसेवक म्हणून. तुम्ही पैसे द्यायचा लालच या जनतेला दाखवता आणि जनता अडचणीत असते म्हणून तेवढं पैसे घेते, आपलं रोजीरोटी चालेल. आणि तुम्ही निवडून आल्यावर स्पष्ट म्हणता तुम्हाला आम्ही पैसे दिलात म्हणून तुमच्या वार्डाचा आम्ही विकास करू शकत नाही, तुमच्या वार्डात फिरकू शकत नाही. मी जयसिंगपूर शहरातील तमाम माझ्या माता भगिनींना, वडीलधारी मंडळींना, युवक मित्रांना आणि तमाम या जयसिंगपूर शहरातील मतदार बंधू भगिनींना लोणार टाइम्स न्यूज चॅनल आवाहन करते. आपल्या हक्काचा जो उमेदवार आहे, मग तो कुठल्या पार्टीचा आहे, कुठल्या आघाडीचा आहे, देणं घेणं नाही. अशाच उमेदवाराला निवडून द्यावा जो सुखापेक्षा दुःखाला धावून येईल, त्याला तुम्ही निवडून द्या. विजय दंगेकर, लोणारी टाइम्स, जयसिंगपूर.